आपण इथे हा व्हिडिओ बनवत आहोत यासाठी की DNSPचा फ्रूट ज्यूस जो आहे याचे रिझल्ट आपण पाहतोय, यासाठी आपण हा व्हिडिओ करत आहोत. तर त्यांच्याकडून ऐकूया ज्यांना हा रिझल्ट आलेला आहे. नमस्कार मॅडम, आपलं नाव कसं म्हटलं? फिरोजा शाहिद बेग, राहता कुठे तुम्ही? वेंगुर्ला. तर ज्यावेळी मी तुम्हाला DNSPचा फ्रूट ज्यूस द्यायला हवं तेव्हा तुमची मनस्थिती कशी होती, म्हणजे हे घ्यावं की नको घ्यावं? नाही, माझी डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू असल्यामुळे मला हा नको होता, कारण मला डॉक्टर मोठे वाटत होते. त्याच्यामुळे मला फ्रूट ज्यूस नको होता. मला डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू होती. अच्छा, साधारण तुम्हाला हा जो नागिन हा जो प्रकार आहे हा कधीपासून स्टार्ट झाला आणि त्याच्या किती म्हणजे गोळ्या वगैरे घेऊन सुद्धा तुमचा त्रास म्हणजे थांबला नव्हता किंवा थांबत होता किंवा काय होतं? मला जानेवारीपासूनच हा आजार झाला. म्हणजे ह्याची भयानकता मला माहितीच नव्हती, कारण आम्ही कधी बघितला नव्हता. आणि ह्याची इतकी भयानकता होती की माझे ओठ, माझा गाल आणि माझं नाक म्हणजे मला दिसत नव्हतं, एवढं माझं सूज झालेली. आणि नाकातून मला श्वास घ्यायला पण येत नव्हता किंवा मला बोलताही पण येत नव्हतं. म्हणजे इतका भयानक असा आजार होता. ह्या आजारामध्ये मी 2 महिने आंघोळ व्यवस्थित केली नाही, मी केस नाही विंचरले, मी ब्रश नाही केला. म्हणजे इतकी भयानक परिस्थिती माझी होती की मला भीती वाटायची पाण्यात जायला. इतका भयानकता या आजाराची होती. अच्छा, म्हणजे आता ज्यावेळी तुम्ही चालू केला त्यानंतर तुम्हाला कसं म्हणजे हे घेत असताना तुम्हाला काय काय याचा इफेक्ट कसा कसा जाणवत गेला? पहिलंच मला बॉटलमध्ये पहिलं खूप म्हणजे बरं वाटलं. आणि मला जी दुखणं होतं आणि जी सूज होती ती खूप प्रमाणामध्ये ओठांवरची, गालावरची, नाकावरची खूप प्रमाणात ती उतरायला सुरुवात झाली. आणि तुमचे पिंपल्स वगैरे किंवा इतर डाग मोठे वगैरे? पिंपल्स असे होते आणि हा सगळा डाग काळपट झालेला, ते पाळ लावून, गावठी पाळ लावून, आणि तो सगळा काळा होत झाल्यामुळे खूप विचित्र दिसायचं. मी बाजारात पण जाऊ शकत नव्हते आणि लोक वेगळ्या विचित्र नजरेने बघायची. अच्छा, तुमच्या कोणत्या डॉक्टरकडे ट्रीटमेंट चालू आहे? माझी मार्गुतांकडे होती ट्रीटमेंट चालू. ओके, ती साधारण 5 महिने झाले होते. 5 महिने चालू होती. तरी तुम्हाला त्रास होतच होता. हो, सूज उतरतच नव्हती. होता. मला बोलताही येत नव्हतं की मी ब्रश करू शकत नव्हते. मी छोट्या बेबीचा ब्रश मग नंतर यूज करायला सुरुवात केली. आता साधारण मला वाटतं तुमच्या 3 बॉटल होत आहे. 3 बॉटल आतापर्यंत तुम्ही तुमच्या चेहऱ्यामध्ये पण खूप फरक पडलेला आहे. खूप फरक पडला. आणि आता तुम्ही मार्केटला वगैरे हो, मी आता बाजारात जाते. माझे आयब्रोज जे गेलेले आजारामध्ये, माझ्या पापण्या गेलेल्या, म्हणजे पापण्याचे केस गळलेले, ते सगळे आता व्यवस्थित आलेत. आणि खूप म्हणजे चेहरा माझा आता डार्क जो होता, काळपट होता, तो आता क्लिअर झालाय.